पुण्यातील हडपसर परिसरातील रुग्णालयामध्ये आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू ही आयडी असल्याचं आता फॉरेन्सिकच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालंय। या अहवालानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा NI लवकरच पुण्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। दहशतवादी कारवाया किंवा घातपातासाठी अशा उपकरणांचा वापर केला जात असल्यामुळे केंद्रीय यंत्रणांनी तपासावर लक्ष केंद्रित केले। IED म्हणजेच इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस विविध रसायनं, वायर, बॅटरी आणि टायमरच्या माध्यमातून हे तयार केलेलं असतं। स्थानिक स्फोटक उपकरण त्याला मानलं जातं। तर पुण्यातील हडपसरमधील रुग्णालयामध्ये सापडलेल्या बॉम्ब सदृश वस्तू प्रकरणात पोलिसांनी मांजरे भागात छापेमारी केली आहे। हडपसरच्या कामधेनू इस्टेटमध्ये नामांकित रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू सापडली होती आणि या प्रकरणामध्ये पुणे पोलीस बॉम्ब शोधक पथक आणि दहशतवाद विरोधी पथकानं मांजरेमध्ये छापे टाकले। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, एकीकडे त्या हडपसर प्रकरणासंदर्भात आता केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले, तर दुसरीकडे मांजरीमध्ये छापेमारी सुद्धा झालेली आहे। काय एकूण कशा पद्धतीने तपास पुढे चाललाय? खरं तर श्वेता, आत्तापर्यंत आपण बॉम्ब सदृश्य वस्तू या ठिकाणी संबोधित होतो, मात्र त्याला आता आपण बॉम्बच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने फॉरेन्सिक लॅबचा जो प्राथमिक अहवाल आला आहे त्या अहवालामध्ये IED म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे रासायनिक असेल, बॅटरी असतील आणि स्फोटकं आणि टायमर लावून अशा गोष्टींचा जर सांगाडा घालून जर एखादी वस्तू बनवत असेल त्याला IED म्हणलं जातं आणि हे बॉम्ब सदृश्य आता त्याला म्हणावं लागणार नाही। आणि याच धर्तीवर आता NI जे आहे ते तपास करण्यासाठी पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे, कारण घातपाताची शक्यता जर असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रीय एजन्सी जी आहे ती तपास करू शकते। पुणे पोलिसांकडून त्यांनी माहितीसुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामुळे आता कदाचित पुण्यामध्ये NIची जी पथक आहे ते दाखल होण्याची शक्यता आहे। काल जर बघितलं तर काल मांजरे असेल किंवा हडपसर असेल या वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारीसुद्धा होती, कारण जो आरोपी आहे किंवा ज्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये ही वस्तू ठेवली होती त्याचा अजूनही शोध लागलेला नाही आहे। 2 दिवस उलटून गेले, त्याचा शोध जो आहे तो युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। खरं तर ही पोलिसांचं एक अपयशच म्हणायला लागेल, कारण पुण्यासारख्या ठिकाणी एका पब्लिक प्लेसमध्ये अशा ठिकाणी जर बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवत असेल तर ही फार गंभीर याची गोष्ट आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या गोष्टीत सांगितलेलं आहे, त्यामुळं पुण्यामध्ये नेमकं या प्रकरणामध्ये कुठपर्यंत तपास जातो हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ता जो फॉरेन्सिकचा जो प्राथमिक अहवाल आला आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे की ते IEDच आहे, त्यामुळे ते बॉम्ब सदृश्य आता वस्तू त्याला न म्हणता त्याला बॉम्बच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण त्याचं मेकॅनिझम होतं, ते जे सर्किट होतं ते प्रॉपर बांधणी केलेलं होतं। लो इन्सेंटिसीचा तो बॉम्ब असल्याचं या ठिकाणी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांची या ठिकाणी चौकशी केलेली आहे। 13 जणांना ताब्यात घेतलं होतं, त्यांची चौकशी करून त्यांना पुन्हा सोडण्यात आलेलं आहे। मात्र 2 दिवस झालं पुण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पुणे पोलीस असेल, स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा ATS असेल यांच्याकडनी छापेमारी सुरू आहे, मात्र आरोपी जो आहे तो अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। पुणे पोलिसांचं हे अपयश म्हणता येईल। मात्र या प्रकरणावर आता ATS आणि ANI सुद्धा लक्ष ठेवून आहे, त्यामुळं पुण्यातल्या या बॉम्ब सदृश्य प्रकरणावर आता ANI हस्तक्षेप करण्याची शक्यता NIची नजर असणारच आणि त्याचबरोबर आता तो आरोपी लवकरात लवकर शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने ते शोधतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।